माझंच चुकलं. काय ते? मी मागे वळून बघायलाच नको होतं. माझ्या लक्षातच आलं नाही की बॅरिस्टर आपल्या दोघांकडे अगदी नक्की बघत असतील म्हणून. आले असते बरोबर म्हणजे मग त्यात काय बिघडलं असतं? आणि जरी तू वळून पाहिलं नसतंस ना तरी त्यांनी येऊ का असं विचारलंच असतं. आणि जरी आत्ता ते आपल्या बरोबर आले असते तरी काय बिघडलं असतं एवढं? म्हणे काय बिघडलं असतं? आपल्याला काही बोलताच आलं नसतं आणि माझी उगाचच तुमच्या मागे यात्रा झाली असती. का? तसे काही वाईट नाही आहेत ते. मी कुठे म्हटलं वाईट आहेत म्हणून? नजरेवर न कळतं ना. अगदी 8-10 वर्षाच्या मुलासारखी नजर आहे त्यांची, साफ. आणि माझी? सांग ना माझी नजर कशी आहे? 1 नंबरची फाजील फाजील नजर आहे तुमची. का? परवा ओठ फाडलेत माझे. मावशीबाई सारख्या टक लावून बघत होत्या. मला वाटलं विचारतात का काय म्हणून. काय सांगितलं असतं मी? मी काय करणार? तुझंच सारखं चाललं होतं ना, काडी पेटून दाखवा, काडी पेटून दाखवा. पुरे आता सारखं काढू नका. चला बरं. नाही मग सांग बरं, काय माझी नजर कशी आहे सांग. बरी आहे, पण बॅरिस्टर एवढी निरागस नाही. आणि मग वाईट नजर कोणाची आहे सांगू? नको. सांग ना. नको, राहू दे. चला सांग म्हणतोय ना. नको, तुम्ही रागवाल. नाही सांग आता. आधी सांगितलंच पाहिजे तुला. मला ऐकायचंय. मी एकही पाऊल पुढे टाकून देणार नाही. सांग. सांगू? कमाल झाली. सांग म्हणतोय तर. बघा रागवाल. नाही सांग. तात्यांची नजर फार भयंकर आहे. नुसतं बघितलं तरी थरका पडतो. बघा, रागावलात ना? बोला ना. मला वाटलं तू मावशीबाईंच्या किंवा बाळासाहेबांच्या, नानासाहेबांच्या नजरेबद्दल बोलशील. तात्यांच्या रागाला? थांबा ना. रागावलात ना? नाही. मग मला आश्चर्य वाटतंय राधा. तू फक्त तात्यांना आपल्या लग्नात पाहिलंस, तेही ओझरतच. तेवढ्यावरून तू तात्यांची पारख करावीस, त्यांची नजर बरोबर हेरावीस, या गोष्टीचं मला खरोखरच आश्चर्य वाटतंय. बरोबर आहे ना माझं? अगदी बरोबर. पण कसं ओळखलंस तू? बायकांना हलकट नजर बरोबर समजते.
म्हणूनच मी गावाबाहेर दूर नोकरी धरली आणि त्याला मी बजावून ठेवलं की इथे अजिबात यायचं नाही. का? नाही यायचं त्यांनी. लग्नानंतर त्यांची आपल्याबरोबर यायची खूप इच्छा होती. इच्छा कसली, हट्टच होता. पण मी ते टाळलं. सगळा रंगाचा बेरंग झाला असता. नाही तर ते माझे वडील आहेत या गोष्टीचा मला कधीच आनंद वाटला नाही. मन मात्र सतत तुसपुसतच राहिलं. लहानपणापासून त्यांच्याबद्दल मनात तिरस्कार होताच. सुख एकच होतं की अनेकदा ते घरी नसतच. पण असले की ते मला मारपीट करायचे सतत. येता जाता उगीच माझ्या मुस्कटात लावायचे. त्यांच्या मारपीटीला कंटाळून मी जो घरातून पळालो तो थेट त्यांना आपल्या लग्नातच भेटलो. आई वारल्यानंतर म्हटलं कशाला राहायचं अशा बापाजवळ. काय सांगलं? मला नक्कीच सांगणं कठीण आहे. मी 10 वर्षांचा होतो. हा. आणि मला संशय मात्र नक्की आहे की आईला त्यांनीच मारली असावी. मारली असा? आई सुद्धा सतत आतून आतून रडत असायची. डोळे सतत डबडबलेले, नाक असं लालबुंद झालेलं. पण मारली का असेल? एकदा रात्री आई झोपली, सकाळी उठलीच नाही. सकाळी बघितलं तर तोंडाला फेस आला होता. डोळे अर्धवट उघडे. आईनं विष पेलेलं असावं किंवा तात्यांनी विषप्रयोग करून तिला मारलेली असावी. कारण ती गेली त्या दिवशी ते घरीच होते. आई गेल्याचं त्यांना दुःख तर झालं नाहीच, आश्चर्य सुद्धा नाही वाटलं. काय माणूस आहे. ती जाणारच होती हे गृहीत धरून ते पुढच्या तयारीला सुद्धा लागले. त्यांनी आईच्या माहेरी सुद्धा कळवलं नाही. घाईघाईनं सगळं उरकून घेतलं आणि चौथ्या दिवशी पुन्हा गायब झाले. चला निघूया आता, अंधार व्हायला लागला. काय ग, दमलीस? हो बाई, तुम्ही अजिबात नाही दमला. नाही, माझ्या बापाकडून मी जर काही घेतलं असेल ना तर हेच, त्यांची तब्येत जशी त्यांची ना अगदी तशीच माझी. आणि आईकडून? आईकडून काय घेतलं? आईकडून सहनशक्ती. 10व्या 11व्या वर्षीच घरातून बाहेर पडल्यानंतर स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत खूप खूप सहन केलं मी. पण त्याचं फळ मिळालं ना? फळ नाही, फूल मिळालं तुझ्या रूपानं. एक सुरेख सुंदर फूल, माझ्या आयुष्याला टवटवी देणार. चला काहीतरी. खरंच खरंच तू आहेसच तशी. गार वारा पडलाय नाही? ती बघ, ती टेकडी आहे ना, त्या टेकडीच्या पलीकडे जो तलाव आहे त्या तलावाचाच आहे हा गारवा. तिकडे त्या दिवट्या कसल्या दिसतात हो? तिथे चणे, भजी आणि भाजलेल्या मटणाचे तुकडे मिळतात. शी. शी काय?
अगं आपल्या बरोबर तात्या असते ना आत्ता, तर आत्ता या वेळेला ते तिथेच असते. का? तिथे दारूचा गुत्ता आहे आणि तिथे तशा बायकाही असतात म्हणे. तुम्हाला कसं कळलं? अगं कळणं म्हणजे पाप थोडीच आहे. बरोबर, चला आत. किती अंधार पडलाय, काहीतरी बोला ना, मला खूप भीती वाटते. तूच बोल काहीतरी. तुम्हाला एक गंमत सांगू? कसली? ते नानासाहेब आहेत ना, त्यांना म्हणे मावशीबाईंशी लग्न करायचं होतं. काय? हो. सांगतेस काय? तुला कोणी सांगितलं? मावशीबाईंनीच सांगितलं. पण मावशीबाईंचं हे सगळं असं व्हायच्या आधीची गोष्ट आहे ही. मावशीबाई विधवा झाल्यावरच त्यांना लग्न करायचं होतं. पण नानासाहेब मावशीबाईंपेक्षा लहान असतील ना वयाने? असतील, नक्कीच असतील. सगळा हा वेड्यांचा कारभार आहे. चला. लंबोदरम पंचपंच षष्टमं विकटमेव च सप्तमं विघ्न राजेंद्र धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्. गौरव, गौरव काय चाललंय? श्री नारद आलो. श्री नारद पुराणे संकटनाशनम नाम श्री गणपती स्तोत्रम संपूर्णम. काय झालं गौरव? आलो आलो गौरव, आलो. कमाल झाली या माणसाची, श्वास गेला मोकळी ठेवत नाहीत. आलो. गौरव, आलो आलो आलो. लहान मुलांसारख्या हाका मारत बसता. पण आता बाहेर जायला उशीर झाला ना तर विचारणार, काय भाऊराव एवढ्या वेळ काय चाललं होतं आत? बरं, देवपूजा करत होतो म्हटलं तर देवावर आग पाखड करणार. छे. आणि नुसताच बसलो होतो असं म्हटलं तर त्यांना वाटणार मी तुला जवळ घेऊन बसलो होतो की काय. तरी बरं स्वतःचं लग्न नाही झालेलं, नाही तर कळलं असतं बायको ऐकून किती वेळ नवऱ्याच्या वाटेला येते ते. आणि वर पुन्हा ओठातल्या ओठात असत गुड गुड म्हणणार. तुला काय होतंय हसायला? इथे जीव जातोय माझा. गौरव, आलो 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 आलो. काय 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 चाललं होतं आता यावेळी? आता काय गौरव, हल्ली तुम्ही सारखे आत असता. काय 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 चाललं होतं काय? ठीक आहे सांगू नका आम्हाला, कळलं. गुड 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 गुड. हे घ्या. हे काय? फुलं. पूजा झाली? पूजेसाठी नाही, वहिनींसाठी आणली आहेत ती. इतकी कमी आहेत? नाही नाही नाही, मला वाटलं तुम्ही अख्खी बागच भरून आणली तोंडजळीत. तुमच्याकडे माळणारा माणूस आहे म्हणून या फुलांचं कौतुक. आमच्याकडे कोण आहे माळणार? वहिनीला फुलं द्या. हो.
रावसाहेब तुम्ही एवढ्या लवकर बाहेर कसं काय आला? म्हणजे तुम्ही स्वतः वहिनींच्या केसात फुलं नाही मांडलीत? नाही किती रसिक आहात तुम्ही भाऊराव. नाही म्हणजे हो म्हणजे नाही नाही म्हणजे हो, नाही म्हणजे हो म्हणजे काय? म्हणजे मी संकोचलो. स्वतःच्या बायकोच्या केसात फुलं माळायला तुम्ही संकोचलात? नाही नाही तसं नाही, म्हणजे ते तुम्हाला सांगायला संकोचलो. म्हणजे 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 मीच मारले. गुड 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 गुड, व्हेरी गुड. एवढ्या लवकर फुलं कशी काय माळून झाली? एनिवे गुड, व्हेरी गुड. भाऊराव, भाऊराव, हॅलो हॅलो रावसाहेब, हॅलो. आत्ताच्या आत्ता हे घर रिकामं झालं पाहिजे. काय 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 झालं? काही चुकलं का? मला काही माहिती नाही. उद्या सकाळी मला हे घर मोकळं दिसलं पाहिजे बस. नाही म्हणजे माझं 3 महिन्याचं भाडं थकलेलं आहे, मला मान्य आहे, पण लग्नामुळे थोडा अधिक खर्च झाला म्हणून हे चालायचंच नाही. नाही रावसाहेब, मी 2 दिवसात जमव करतो ना, नक्की. मी खूप वाट बघितली भाऊराव, खूप सहन केलं मी. अजून 2 दिवस सहन केलं तर खूप उपकार होतील माझ्यावर. 1 कप चहासाठी तुम्ही तुमच्या घर मालकाला 2 दिवस थांबायला लावणार आहात? मला कळलं नाही रावसाहेब. तुमच्या लग्नाला 1 महिना लोटला असेल ना भाऊराव? असेल. हो हो. अहो मग घर मालक म्हणून नव्हे, पण तुमचा एक सज्जन शेजारी म्हणून तरी तुमच्या आयुष्यात मला काही स्थान आहे की नाही? म्हणजे काय रावसाहेब, आहे तर. मी आमच्या राधाला नेहमी सांगत असतो की रावसाहेब मला अगदी त्यांच्या घरच्या लोकांसारखं वागवतात. मग तुमच्या घरच्या लोकांना 1 कप चहा देण्याची रीतभात आहे की नाही तुमच्यात? काय रावसाहेब, मला अगदी घाबरवून टाकलं होतं तुम्ही. मला वाटलं आत्ताच सगळं नाही, चुकलं. माफ करा. म्हणजे लग्नाहून इथे पोहोचल्याच्या दिवशीच तुमच्याकडे अगदी छान चहा फराळ वगैरे झाला होता, पण तुम्हाला मात्र बोलवायचं अगदी राहूनच गेलं. नाही, खरंच माफ करा. पण आता 1 दिवस नक्की. 1 दिवस नाही, आज आत्ताच्या आत्ता मला वहिनींच्या हातचा गरमागरम चहा हवाय. अगदी जरूर. अगं चहा टाक आणि जरासा स्ट्रॉंग हवाय. या इथे बसा छान गादीवर. नाही, इकडे ठीक आहे. रावसाहेब, असं काय करताय? जरा थांबा तुम्ही. हे घ्या. हा तक्क्या घ्या छान. असं टेकून बसा. काय म्हणतात तुमचे टिळक? आले ना सुटून? हो. आपल्याला आता अतिशय आनंद झालाय रावसाहेब. तुम्हालाही झाला ना आनंद? पण त्यांना कुठे झालाय? चिडलेत ते. सगळं दंड आहे, सगळीकडे नाटकं तेवढी चालली आहेत म्हणून. वाचलं ना? खोटं काय त्यात? खोटं काय आहे? आणि टिळकांचं बरोबरच असतं. आपले बाळासाहेब टिळकांच्या केसरीतच जायचे होते ना? बाळासाहेब? हा, नव्हे, ते नानासाहेब, त्यांना केसरीत जायचं होतं. हो, बाळासाहेब तर चक्क टिळकांची वाद घालून आलेत. टिळकांची वाद? हो. कशावर? आर्क्टिक होम ऑफ वेदास. टिळकांना निरुत्तर केलं. टिळकांची म्हणे फॅफॅ उडाली.